बालाजी भगवान संस्थान यांच्या प्राचीन परंपरेनुसार आयोजित 10 दिवसीय ब्रह्मोत्सव सोहळ्याची आज उत्साहात सांगता झाली। समारोप प्रसंगी पार पडलेल्या भव्य बक्षीस समारंभाने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। महंत श्री 1008 श्री कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। ब्रह्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी होम हवन, पूर्णाहुती व सुंदर कांड पारायणाने धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली। 10 दिवसांच्या कालावधीत क्रिकेट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत स्पर्धा, होम मिनिस्टर खेळ, आजी आजोबा पूजन, स्लो सायकलिंग स्पर्धा अशा विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सर्व स्पर्धांतील विजेत्यांना समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। विजेत्यांच्या सत्कारावेळी उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता। समारंभास श्रीनिवासजी पंडित रमाकांत मिश्राजी, सटाणा कॉलेजचे प्राचार्य गणेशजी पंडित, साईखेडा जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रामदास वाजे, उपप्राचार्य पगार सर, शिंगवे हायस्कूलचे शिक्षक पाटील सर, हरिभाऊ गायकवाड, सोमनाथ शेठ नवले, सुधीर शेठ देशमाणकर, अवधूत आवारे, सुरेंद्र कारलेकर, दिलीप शिंदे, राजेश तिवारी, ज्ञानेश्वर कुटे, जगदीश वालसाडे, प्रसाद पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते। समारोपाच्या दिवशी भाविकांसाठी विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थ व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत ब्रह्मोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता केली आहे। भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम साधणारा हा ब्रह्मोत्सव सोहळा सायखेड्यातील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला। 10 दिवसापासून चालू असलेल्या ब्रह्मोत्सवात ज्यांनी सहभाग घेतला, तनाने, मनाने, खेळाने, त्या सगळ्यांवर श्री बालाजी भगवान ही कृपादृष्टी ही चांगली राहील, त्यांची प्रगती होईल, हेच त्यांच्या चरणी मी विनवतो। जय श्रीमन्नारायण। श्रीमन्नारायण। गेल्या 10 दिवसापासून 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान ब्रह्मोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। बालाजी भगवान संस्थान यांच्या वतीने ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 10 दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सायखेडा नगरीमध्ये अगदी धार्मिक, सांस्कृतिक, आजी आजोबा पूजन, लेझिम पथ, ढोल ताशा, रांगोळी प्रदर्शन, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा आहे, या स्पर्धेचं आयोजन या ब्रह्मोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं। या ठिकाणी यांचं आयोजन, नियोजन अत्यंत विलोभनीय असं होतं। यामध्ये ज्या घटकांनी सहभाग घेतला त्या घटकांनी यथोचित असा त्या ठिकाणी आपला परिचय, आपला सन्मान या ठिकाणी यांनी दाखवून दिलेला आहे। ग्रामीण भागामध्ये या पद्धतीनं जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला जातो, ग्रामीण भागामध्ये लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला या ठिकाणी सहभाग घेता यावा अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज 28 फेब्रुवारी माननीय श्री आजच्या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभामध्ये आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते सन्माननीय श्री गणेशजी पंडित यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि अत्यंत उल्लेखनीय असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।